डॉक्टर, माझी सून कशी आहे आता? ती बरी होईल ना? शुद्धीवर कधी येईल ती? हे बघा, त्यांचं रक्तस्राव खूप झालाय, त्यामुळे त्यांना अशक्तपणा आलाय आणि त्या प्रेग्नेंट असल्यामुळे त्यांची रिकव्हरी खूप स्लो होते. एकदा का त्या शुद्धीवर आल्या की सर्व चित्र स्पष्ट होऊन जाईल. तत्पूर्वी आपल्याला त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्यांना डोस द्यावे लागतील. पण ते डोस आणि टेस्ट एवढ्या हेवी आहेत की त्याचा इफेक्ट त्यांच्या गर्भाशयावर होऊ शकतो. म्हणून प्रत्येक पाऊल हे जपून टाकावं लागेल आपल्याला. बाळ ठीक आहे ना? बाळाला काही इजा नाही ना पोचली? हे बघा, आता आम्ही काहीच सांगू शकत नाही, पण आम्ही 100% प्रयत्न करतोय. तुम्ही नका काळजी करू. माझी सून कशी आहे आता? ती बरी होईल ना? बाळ ठीक आहे ना? बाळाला काही इजा नाही ना पोचली? हे बघा, आता आम्ही काहीच सांगू शकत नाही. मी काय नाही केलं. मी माझा काहीच दोष नाही. मी काय नाही केलं. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मी काय नाही केलं. सावली सावली, अगं शांत हो. आणि काय झालंय तुला? हा, कोण दोष देते तुला? मी काय नाही, मी विचारत होते. केवढी घाबरलीयस तू? हा, कसला विचार करतेस? हे बघ, तू शांत हो आणि तो डबा दे इकडे, मी हेल्प करते. तारा मॅडम, तुम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला होता का? बहिणीनं शुद्ध आली का आता? माझा आत्ताच सोहमशी बोलणं झालंय. तो नीलदादा आणि राजकुमार दादासोबत तिथेच आहे. पण वहिनीनं अजून शुद्ध नाही आली आहे ग. टेन्शन आलंय मला. हे बघ सावली, जे काही झालं तो फक्त एक ऍक्सिडेंट होता. तू काही मुद्दाम नाही केलंयस, त्यामुळे तू कशाचा त्रास नको करून घेऊ. तू शांत हो, सगळं ठीक होणार आहे. आणि हे बघ, वहिनी बऱ्या होतील. हो, वहिनी बरा होणारच. मी डबा भरते लगेच. उशीर नको व्हायला. हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. हा सावली, मी पण येते तुझ्यासोबत. चालेल चालेल. चला जाऊया आपण, वहिनींकडे जाऊया. चला. माझ्या अमृताला एकदम सुखरूप ठेव. मला कळतच नाहीये माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर हे काय ओढवलंय. अमृताला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव. अमृताला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेव. हॉस्पिटलला चाललोय, डबा देऊन येतो. हां, तुम्ही वा पुढे, आम्ही थोड्या वेळाने येतोच. तोपर्यंत तुम्ही पोचा. थांब. तू कुठे निघालीयस? मी कुठेही जायचं नाहीयेस. मी फक्त राजकुमार सरांना जेवण द्यायला जात होते. नाही म्हणाले ना? अमृतावर, तिच्या बाळावर तुझी सावली पडलेली मला अजिबात चालणार नाही. असं का म्हणताय मॉम? तिने काय केलंय? तारा प्लीज, माझं तोंड उघडायला लावू नकोस तू. आता अमृताची हॉस्पिटलमध्ये जी अवस्था आहे ना, त्याला कारणीभूत फक्त सावली आहे. मी मुद्दाम नाही केलं काहीच. मला तुमचा शब्द नव्हता मोडायचा. मी खरं बोलते. वहिनींनी फक्त हट्ट केला म्हणून मी त्यांच्यासोबत गेले. तिने लाख हट्ट केला. तू तिचा हट्ट का पुरवलास मला सांग.
तुम्हाला दोघींना मी बजावून सांगितलं होतं ना, डोहाळ जेवण होईपर्यंत घराचा उंबरठा ओलांडायचा नाही म्हणून. मग का घेऊन गेलीस तिला? हेच सांगितलं त्यांना. मी तुमचं नाव पण घेतलं त्यांच्यासमोर, पण त्या म्हटल्या की तू नाही आलीस तर मी एकटी निघून जाईन. अशा अवस्थेत मी त्यांना एकटीला सोडलं नसतं म्हणून मला जावं लागलं. हो मॉम, ती बरोबर बोलती. ती वहिनींना सोबत म्हणून गेली होती त्यांच्यासोबत. काय झालं आई? अमृताने हट्ट केला बाहेर जायला. माझा नंबर आहे ना तुझ्याकडे, एकदा फोन करायचा मला, एकदा. मी तुम्हाला फोन केला असता तरी त्या थांबलं नसता. त्या देवीला नवस बोलल्या होत्या म्हणून माझं काहीच ऐकत नव्हता त्या. आणि तिला एकटीला कसं जाऊ द्यायचं होतं आई? काळजीपोटीच गेली होती ती. हो सावली, मला असं वाटलं होतं की तू एक जबाबदार सून आहेस, पण नाही. तू हे सगळं तिच्यावर ढकलतेस ना, अमृतावर. आणि तिने तुला वाचवायचा प्रयत्न केला म्हणून आज तिची अवस्था ही आहे. काय? हे कोणी सांगितलं तुला? रिक्षावाला, तो म्हणालाय सगळं. त्यांनी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी सगळं काही बघितलं. समोरून गाडी येत होती, ती खरं तर हिला धडकणार होती. अमृताने ते बघितलं, सावलीला ढकललं आणि म्हणून गाडीचा मार अमृताला लागला. आणि म्हणून आज ती हॉस्पिटलमध्ये, नाहीतर तिच्या जागी सावली असती. तेव्हा माझ्या अमृताला, तिच्या बाळाला सुखरूप ठेव रे बाबा, सुखरूप ठेव. विश्वास ठेवा तिलोत्तमा मॅडम माझ्यावर. मी मुद्दाम काहीच नाही केलं. मी चांगल्या हेतूनच सगळं केलं. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की अमृता वहिनींचा नवस पूर्ण व्हावा बास. तुझा हेतू चांगला होता किंवा वाईट होता हे मी तुला विचारतच नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर का अमृताला किंवा तिच्या बाळाला काही झालं ना, तर मी तुला माफ करणार नाही. या आधी सुद्धा मी तुला बजावलं होतं. अशी कुठलीही चूक करू नकोस जी नंतर सावरता येणार नाही. तारा, चल चल माझ्या बरोबर, आपण डबा घेऊन जाऊया.